विकास। मराठी कला साहित्य आणि संस्कृतीची जपवणूक करणं ही आपली सर्वांगीण जबाबदारी असल्याचं मत महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिल्ली येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी बोलताना व्यक्त केलं आहे। आणि म्हणून मला या व्यासपीठावरून सांगायचं की मराठी भाषेसाठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं साहित्य संमेलन आहे। आणि ते साहित्य संमेलन होत असताना शिंदेसाहेब मला आपल्याला धन्यवाद दिले पाहिजेत की उद्योग मंत्रीपद देत असताना मला मराठी भाषेचं देखील मंत्री केलं आणि योगायोगाने या ठिकाणी मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली। त्याच्यामुळे काही आयुष्यातले भाग्याचे जे क्षण असतात त्यातला हा क्षण आहे की मी मराठी भाषेचा मंत्री असताना दिल्लीमध्ये हे फार मोठं साहित्य संमेलन होतं आहे। आणि या साहित्य संमेलनामध्ये जे काही विचार आम्हाला मिळालेले आहेत म्हणजेच मराठी माणसाला मिळालेले आहेत त्याची जपणूक करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। संमेलनाध्यक्षांचं भाषण आपण सगळ्यांनीच ऐकलं। त्याच्यातनं मला असं वाटतं की खरा साहित्याचा संस्कार महाराष्ट्रामध्ये काय जो आपण देशाला आणि जगाला देऊ शकतो ते आपल्याला बघता देखील आलं आणि ऐकता देखील आलं। आणि म्हणून अशा साहित्यिकांच्या मांदियाळीमध्ये जेव्हा बसण्याची संधी मिळते ते आयुष्यातलं परम भाग्य असतं आणि ते माझ्या नशिबी आलं। आणि म्हणून विशेषतः मी शिंदेसाहेबांना धन्यवाद दिले। दिल्ली येथील जेएनयू युनिव्हर्सिटीमध्ये महाराजांच्या गनिमी काव्यावर अभ्यास व्हावा म्हणून 10 कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिली आहे। माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा होते तेव्हा अर्थमंत्री दादा तुम्ही देखील होता। जेएनयूमध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर अभ्यास व्हावा ही जर पहिल्यांदा भूमिका कोणी मांडली तर शिंदे साहेबांनी अजितदादांनी मांडली आणि 10 कोटी रुपये जेएनयूला दिलेले आहेत। पण त्याचं उद्घाटन व्हावं त्याचा शुभारंभ व्हावा ही भावना देखील सरकारच्या कुठच्या मंत्र्यांनी किंवा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मनामध्ये ठेवली नाही। मी ज्यावेळी 15-20 दिवसापूर्वी हा सगळा विचार केला आणि त्याच्या पार्श्वभूमीवर त्या विद्यापीठामध्ये जाऊन आलो तेव्हा मला असं कळलं की 20 वर्षापूर्वी विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना कोणीतरी मागणी केली होती, म्हणजे तेच आमचे दिल्लीचे सहकारी आहेत, त्याच्यासाठी 1.5 कोटी रुपये विलासराव देशमुख साहेबांनी मराठी अभ्यासन केंद्रासाठी त्या ठिकाणी वर्ग केले। आणि त्याच्यानंतर कदाचित आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे की पाठपुरावा होऊ शकला नाही। 20 वर्षामध्ये 1.5 कोटीचे व्याजासकट 3.5 कोटी रुपये झाले, परंतु अध्यासन केंद्र सुरू झालं नाही। मी आज शिंदेसाहेबांच्या आणि अजितदादांच्या साक्षीनं सांगतो की 27 तारखेला कुसुमाग्रजांच्या नावानं जी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती की त्या जेएनयूमध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं अध्यासन केंद्र सुरू व्हावं ते देखील सुरू करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे आणि अल्पावधीतच ते आम्ही सुरू करणार आहोत। चाकावरचं साहित्य संमेलन दरवर्षीच्या साहित्य संमेलनात घेण्यात यावे अशी विनंती मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे। आपण चाकावरचं साहित्य संमेलन जे घेतलं ते दरवर्षीच्या साहित्य संमेलनाला आपण घ्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो की त्याच्यात कसलीही कमतरता पडणार नाही, परंतु ग्रामीण साहित्य काय हे जर खरं बघायचं असेल तर ती संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। आणि त्या रेल्वेमधल्या साहित्य संमेलनामध्ये एवढी दिग्गज होते साहेब, मला एवढी पुस्तकं त्याच्यामध्ये मिळाली की माझं स्वतःचं एक ग्रंथालय तयार होईल, एवढी पुस्तकं मला भेट दिली। आणि सरकारचा एक प्रतिनिधी त्या रेल्वेमध्ये आहे हा जो काही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता तो खरोखरच बघण्यासारखा होता। आणि म्हणून राज्यकर्ते म्हणून आमची देखील जबाबदारी आहे की अशा सगळ्या संमेलनांना राजाश्रय देणं। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।